सकल कला वल्लभ विघ्नेश्वराच्या चरणी नमन करू सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ जिजामाता रोड कामतगल्ली बेळगाव आपले सहर्ष स्वागत करीत आहे. रसिक हो, सजीव देखाव्यांची आमची परंपरा कायम राखत याही वर्षी सादर करत आहोत एक ऐतिहासिक सजीव देखावा, स्वराज्य समशेर ताराराणी. स्वराज्य समशेर ताराराणी. कीर्तनकार महाराज अजून कसं आलं नाहीत म्हणायचं? येतील रे बाबा, 40,000 दिलेत, चुकवतील होईल काय? अरे महाराजांनी 40,000 दिलं? हा मग 40,000 रोज घेऊन महाराज सगळ्यांनी काय सांगतात माहितीये? धनाचा लोभ धरू नका, समज हितच ठेवायचा आहे. अरे गपकी मारदा, महाराजांनी नाव ठेवतीस होय? पाप लागले का? अरे पण महाराज आपला लई नव्हती बाबा. अरे कसलं आशीर्वाद, लय आशीर्वाद बाबा कीर्तनात. अरे आलं आलं, अरे बघा महाराज आलं. राम राम मंडळी. राम 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 राम. ये झाला थोडा, जमलेत का सगळी मंडळी? चला सुरू करूया. काय मंडळी, कुडकुडलेत काय थंडीनं? अंगात रगत नाही, पैलवान गडी आणि 17 पिढ्या वडी. धुराड झालं पार देहाचं. महाराज काय म्हणता? धुराड काय हाय काय आपल्याकडं? निस्तार रूपा पहिलं रूप तेरा बसताना, ह्याची चड्डी 17 फाट्या बसताना आणि म्हणून रूप तेरा बसताना. आणि याच्यावर पुरी बरं का, या पुरीसनी बी असलाच आवडतोय. पॅन्टीला 17 फिळ लावलेला. काय लाजच नाही राहिली राव. पोरासनी बी नाही आणि पोरीसनी बी नाही. हल्ली तर पोरगी कुठली आणि पोरग कुठलं तेच कळत नाही. ह्याच्या जिपऱ्या हात भर आणि तिथं काय बोलायलाच नको. कपाळावर टिकली नाही, अंगावर स्त्रीधन नाही. बायानो, स्त्रीधन सांभाळा. बाई आहेस तू, बाईवानी जग. पुरुषाच्या नजरा लई वाईट आणि तुला बाई सांभाळून राहायचंय. म्हणून स्वतःला सांभाळायसाठी स्त्रीधन सांभाळ. कुणाच्या बी गळ्यात मंगळसूत्र नसेल आणि कपाळावर कुंकू नसेल तर पुरुषाला लगेच वाटतं यो प्लॉट रिकामा हाय. म्हणून बायानो सांभाळा. वा महाराज वा, काय पण उपमा दिली. वा, रिकामा प्लॉट, बाईचं मोल मंगळसूत्रावर आणि कुकवावर ठरणार. पुरुष मोकळाच कुठल्या बी प्लॉटवर पेरणी करायला, त्याचं मोल कमी होणार नाही. काय पण विचार आहे? पुरुषांच्या नजरेचं वार झेलायला लागू नये म्हणून बाईनं जपून राहायचं. ही तुमची व्यवस्था. तिनं टिकली लावली पाहिजे, बांगड्या भरल्या पाहिजेत आणि बांगड्या भरलेला हात म्हणजे नाजूक साजूक. तिला कुठे येतंय स्वतःचं रक्षण करता? कुठल्या युगात वावरताय महाराज? कुठल्या प्रवृत्तीची भलावण करताय? पुरुष सत्ता स्वतःचे झेंडे मोठे दाखवण्यासाठी दुसऱ्याचे छाटायचे नसतात. मोठेपण मिळवायचं स्वतःच्या कर्तृत्वावर. महाराज यो महाराष्ट्र संतांचा, देवाला सुधीक माऊली मानणाऱ्या ज्ञानोबा तुकोबा रायांचा. पंढरीच्या वाटेवर चालणारा माझा वारकरी पुढ्या 2-4 वर्षाची पोर बघून सुद्धा तिच्या पायावर झुकतो. तो कधीच कुणाला तुच्छ समजत नाही. त्या वारकऱ्यांचा आणि त्या धारकऱ्यांचा आदर्श घ्या महाराज. मग कळेल त्या माऊलीची महती. जिथं तुमचं कर्तृत्व नपुंसक होतं, जिथं पुरुष मिळवणारे भ्याड शेपट्या घालून चुडी पुढे बसतात, तिथं एखादी मर्दानी समशेरच तळपत असते. आठवा, काळ्या कुट्ट मोगली आभाळात विजेप्रमाणे लखलगणाऱ्या जिजाऊंना. आणि आठवा अजून एका अशाच रणरागिणीला. शिवाजीराजे गेले, शंभूराजांना कपटानं मारलं गेलं. अशा काळात या मराठी मुलखाला राजाच उरला नाही. चिमटीत मावेल एवढं स्वराज्य सहज जिंकून घेतलं म्हणून औरंगजेब खुशीत होता. वाघांचा माग नाही म्हणून लांडग्यांचा कळप हायदोस घालत होता. तेव्हा त्याच्या नाठाळ नाकात व्यसन घालायला सरसावली एक मराठी वाघीण. स्वराज्य समशेर ताराराणी.
वजीर आलम। जी जहांपना। गर्दिश वक्त की झिलमिलाती ठहराव पर किसी चट्टान पे पैर रोनते हुए पागल सा सवाल किया था हमने, कौन है ये मरहट्टे? तो उन्हीं चट्टानों से सिनाता ने जवाब दिया था, इस मिट्टी के लाल है मरहट्टे। इन्हें मिटाने की कितनी कोशिश करी है हमने, फिर भी तूफान की तरह ये सिर पर मंडराते रहते हैं। मौत में दम लाकर रखा है इन मरहट्टों ने। है वजीर आलम, रंजिश जाबिता की इस नुमाइश में उस काफिर संभा को भी हमने मौत के घाट उतार दिया। अब कौन है यहाँ जो हमसे खुशमत मोल ले? कौन है? एक चिंगारी है हुजूर, शिवाजी राजा की बहू, सम्मा की भौजाई ताराबाई। वो कमजोर औरत हमारा क्या बिगाड़ सकती है? कोई नहीं बचा सकता इस शिवा की स्वराज को। अब हम ही यहाँ हैं, शहंशाह है हम यहाँ के। अजून तयारी झाली नाही. शत्रू मागावर आहे राजे. त्वरेनं आपणास जिंजी गाठायला हवी. राणीसाहेब, इथून पाऊल निघत नाहीये. युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांचा पुत्र राजाराम असा पळपुटा निघाला, असा शिक्का महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांनी आमच्या कपाळी मारायला नको. राजे, जोवर आपली ही सावली तारा जिवंत आहे तोवर ही काळजी नसावी. मराठे पळपुटे नाही तर ताणून ताणून मारतात, हाच नतीजा आम्ही दुश्मनाला देऊ. राणीसाहेब, अहो कसं शक्य आहे की बलाढ्य सेना औरंगजेबाची, दादा महाराजांचा सुद्धा तिथे निभाव लागला नाही आणि आपण तर स्त्री आहात म्हणून दुर्बल का आपण? छत्रपती शंभूराजांच्या हत्येचा वचपा काढण्यात आम्ही कुचराई करू तर त्यांचा आत्मा आम्हाला कदापि क्षमा करणार नाही. स्त्री असलो तरी सेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्या आहोत. तेच पराक्रमी रक्त आमच्या नसात वाहतंय. मग आम्ही तरी शिवछत्रपतींचा वारसा का सोडावा? आम्ही जिंजीत जाणार नाही. हा आतताईपणा होईल राजे. आपण स्वराज्याचे छत्रपती, आपल्या जीवाची जोखीम मोठी. राजे, या पन्हाळगडाचा इतिहास आठवा. तिथून थोरल्या महाराजांना विशाळगडे घेऊन जाणारे बाजीप्रभू बोलले होते, लाख नेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आपणासही आमचं तेच सांगणं आहे. आपण तातडीनं जिंजी जवळ करावी. इथं त्या औरंग्याला पूर्ण वागू. राजे वणवा पेटला. या पडव्यात हे मोगली कोंबडं भाजून काढल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. आपण निघावी. आमच्या मराठी फौजा औरंग्याला माती चालूनच मागं येतील. संताजी घोरपडे, विठूजी चव्हाण असे ठाकरे वीर घुसलेत औरंग्याच्या छावणीत. त्याची कबर ठोकतीलच ते. संताजीराव, अहो छावणी भोवती छबिन्याचा स्वार असणार आणि त्या कुणालमारी भोवती हा शम आणि पठाणाचा करडा स्त्री आहे. ते मी नंग्या समशिरी घेऊन. अहो नुसतं नंगे समशिरी नाही, 12 महिने 18 काळ तोपची तोफा टाकून तयारच असतात. आणि त्या पाठीने गोलंदाज पेटच्या मशनी हातात घेऊन सज्जच असतात तो पटाला. वय संताजीराव, अहो 3 लाखांची छावणी आहे. एवढा गणिम कापून आपण त्या औरंग्यापर्यंत पोचणार तर आहे का? नाही तर का? अहो त्या 3 लाख मुलांच्या खेळात आपण 6 शिकून लगेच अडकू
अहो किती बी संशयी चालवल्या तरी एका प्राणांचं केवढं आपली खरंय तेव्हा ही मोहीम धोक्याची आणि अशक्य वाटते संताजीराव. झालं तुमच्या सांगण्याचं बोलून मला फक्त 10 मर्दगाडी घेऊन 1 लाखाच्या मुगली छावणीत घुसून असा शास्त्रखान संशयखाली चिरडणाऱ्या शिवरायांचा मावळा होता. पण शिवरायांचं नाव घेतात आणि जीव जाईल म्हणून मोहिमेला घाबरतात. रणांजन म्हणतं की जातीवंत मर्दगाड्याची मोहीम फोडली पाहिजे. आणि जो मराठ पाठव घेऊन फिरतो तो खरा मराठा. आठवा शंभूराजांचं शौर्य 1000 मैलाची दौड मारून दारुले सल्तनत बुरानपूर जाळून पैची लागतील. ते मी मुघली मुलग्यात उठून त्या शंभूराजांचा आपण मारून त्या औरंगजेबाच्या शब्दावर कुर्बान होऊन ते शेख निजाम मुकर्रम खान आपल्या सगळ्यात घुसला. थंड फितुरीनं का होईना त्यानं आपल्या राजाची कैद करून मनाच्या बेड्या घालून या छावणीत नेलं. या छावणीत त्या औरंगजेबानं हलाल करून आपल्या राजाची मारलं. त्याच औरंगजेबाचं तुकडं करून 4 चौकात किनारा असते टाकावं असं नाही वाटत तुम्हाला? नाही वाटत तुम्हाला? शंभूराजांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्यासाठी तुमच्या रागात उसळत नसाल ना तर तुम्ही मर्दाची आवडत नाही भेटाची हाय. नाही येत आमचे सगळं निघा. संताजी बोलबोला एकटा घुसून मुघली छावणीत त्या औरंगजेबाची गर्दन काढू लागत. आता गेलं तरी बेहत्तर पण गणित पक्षाने खाली घेणार. शंभूराजांच्या परिवाराचा बदला घेण्याचा तो जवळ आलाय. आता हे संशय आहे त्या औरंगजेबाची गर्दन. आमच्या शंभूराजांनी कप्तानं मारलं. अरे आता ये म्हणा पुढं नाही खांडोळी केली तर मराठ्यांची आवड नाही सांगणार. संताजी संदीप छावणी ढुंढाळी त्याचा कुठेही पत्ता नाही. जातोय कुठं त्यो? पुरी छावणी उद्ध्वस्त करा. या संताजीच्या तलवारीला त्याचं मुंडकं पाहिजे हाय. ते मिळत नाही तवर म्यान करायची नाही ही तलवार. चला त्याच्या तंबूचा कळस कापा. चला चला. हर हर महादेव. मराठ्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली. 27 वर्ष औरंगजेबाशी हा लढा सुरू होता. शंभूराज, हंबीरराव मोहिते आणि छत्रपती राजाराम महाराज अशा किती संविधा या वणव्यात
खत्म हो गया, स्वराज्य खत्म हो गया, अब सब कुछ हमारा है। हमारा है सब कुछ। स्वराज्य संपवणं तुझ्या बापालाही जमलं नाही औरंगजेब. तू काय कुरापत काढणार? सह्याद्री म्हणजे मातीचा ढिगारा नव्हे औरंगजेब. ज्वालामुखीतून उफाळलेला काळा कातळ आहे हा. इथं टक्कर घेणाऱ्यांचे कपाळ मोक्षच होतात. तू ही संपला. किसकी मजाल है जो हमें खत्म करे? ही हिम्मत मराठ्यात आहे औरंगजेब. तुला काय वाटतं? काय संपवलंस तू? शिवाजी राजांना, शंभू राजांना संपवू शकलास तू? तसं वाटत असेल तुला तर जाऊ बघ महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात. फक्त छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हणून बघ. गुरुकुंडा एवढा भाऊ सुद्धा द्वेषानं मूठ आवडून जय म्हणे. त्यांना तू संपवलं असं समजतोस? अरे संपून तर तू जाणार आहेस. वहम है तुम्हारा ताराबाई, वहम। हम आज भी यहाँ के शहंशाह है, आलमगीर है हम यहाँ के। शहनशाह? मग कुठं आहे तुझं ते बादशाही रुबाब सजवणारं शाही तख्त? औरंगजेब, ज्या तख्तासाठी तू सख्या भावांचा आणि बापाचा खून केलास, तेच तुझं शाही तख्त पार उत्तरेत सोडून तुला कुत्र्यासारखा फरफटत आणलाय मराठ्यांनी इथं. सत्तेचा हव्या सोडून दारोदारी भीक मागायला भाग पाडला तुला. होय औरंगजेब, तुझा भ्रम आहे की हा महाराष्ट्र बुडवायला तू आलायस. इथं तू आला नाहीयेस औरंगजेब. आम्ही तुला खेचून आणलाय. बुरहानपूरवर हल्ला करून तुझ्यासाठी दख्खनचे दरवाजे तर उघडले शंभूराजांनी, मात्र त्या दरवाजातून आत घेऊन तुझी पुरती कोंडी केलीये. आता तुला पुन्हा दिल्ली नशिबात नाही. तुझी कबर इथेच. क्या तुम मुझे मारोगी नामाकुल औरत? याच नामाकुल औरतच्या तलवारीखाली तुझं मरण आहे औरंगजेब. महाराष्ट्राची भूमी जिंकायला आलास. नशीब समज तुझ्या मड्यापुरती जमीन देतोय, नाहीतर दुश्मनाच्या मड्याचा सौदा आभाळातील गिधडा संघच करतो आम्ही. मरायला तयार हो औरंगजेब. बचाओ, वज़ीर आज़म, बचाओ, ये बेरहम औरत मुझे मार देगी। वज़ीर आज़म, बचाओ। क्या हुआ जहांपना? आप इतने घबराए हुए क्यों हैं? ये औरत मुझे मारने आई थी, इसे खत्म कर दो। हाँ तो कोई नहीं है हुजूर, शायद आपको वहम हुआ है। क्या वहम? देवाच्या काठीला आवाज नसतो औरंगजेब. तसं मृत्यूलाही कुठलं रूप, कुठल्या पाऊलखुणा नसतात. आम्ही इथे आहोत, तिथे आहोत, यत्र तत्र सर्वत्र आहोत. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, इथल्या प्रत्येक मुलीत दिसेल तुला. स्वराज्य समशेर ताराराणी. ताराबाई, मरणाचं चाळ पायात बांधून काळाच्या छाताडावर नाचणारे मराठे आम्ही. या मातीशी सलगी करशील तर धनधान्याच्या राशी देईल ती, पण वर्चस्वाचा अंकुश ठेवून तिच्यावर सत्ता गाजून पाहतील त्यांना याच मातीत गाडून टाकू आम्ही. इथली प्रत्येक कोण अशीच. माया लागली तर पदराची सावली देईल, पण तिच्या पदराला हात घालणाऱ्यांचे हात मुळापासून तुकडून फेकायलाही ती कमी करणार नाही. तुझ्यासारखे काही बादशाह असे कुत्र्यासारखे ताणून मारलेत आम्ही. सत्तेची विधान यांच्यासमोर चालत नाही औरंगजेब. अशी एकच झाले तर 4-4 बादशाहीला टाचे खाली चिटून त्यावर मराठ्यांच्या अस्मितेचा भगवा फडकवला असता. महादेव, हर हर महादेव.
जंजीर में जकड़